बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे गानोबाचे कोडे। प्रस्तुत आजच्या या काल्याच्या कीर्तन प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण विश्वोद्धारक विश्व कल्याण मूर्ती श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 5 चरणाचा एक चिंतनीय असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने द्वापार युगाच्या अंती अवतार धारण केल्यानंतर गोकुळामध्ये ज्या काही लीला केल्या त्या लीलांविषयी आश्चर्य व्यक्त करणारा अभंग आहे। विठ्ठल भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण निंबा गोपजी पवार, कैलासवासी अंजनाबाई निंबा पवार, कैलासवासी नाना निंबा पवार, स्वर्गीय कुमारी रेखाबाई परमेश्वर पवार, स्वर्गीय कुमारी राधाबाई भरत आहेर यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा उत्सव मोठ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये संपन्न होत असतो। या वर्षी या उत्सवाचं 12वं वर्ष आहे, अर्थात एक तप पूर्ण होत आहे। समस्त पवार परिवार श्री हरिभक्तीपरायण ईश्वर निंबा पवार आणि समस्त पवार परिवार यांच्या वतीने हा उत्सव संपन्न होत असतो। या उत्सवाला सहकार्य समस्त हिराभाऊ आणि हिराभाऊंचे समस्त मित्रमंडळी, पटलं तर घ्या ग्रुप, त्याचप्रमाणे माऊली प्रतिष्ठान आणि सर्वच ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळी या सर्वांच्या अनमोल सहकार्याने, त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण लीलाधर महाराज, रमेशजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने प्रतिवर्षी हा उत्सव मोठ्या आनंदामध्ये संपन्न होत असतो। या वर्षाचा शिवमहापुराण कथेचा सांगतेचा दिवस काल्याच्या कीर्तनाने आपण संपन्न करत आहोत। या ठिकाणी उपस्थित आमचे परमस्नेही गुरुबंधू रोहिदासजी महाराज, परमस्नेही गुरुबंधू अनिलजी महाराज, परमस्नेही गुरुबंधू विश्वनाथजी महाराज, मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण भूषणजी महाराज, परम आदरणीय श्रद्धेय श्री रमेशजी महाराज, गावातील सर्व टाळकरी माळकरी भजनी मंडळी, माता भगिनी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण अगदी वेळेमध्ये सेवा संपन्न करणार आहोत। आज आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण हिराभाऊ यांचा जन्मदिवस आहे। जन्मदिनाच्या निमित्ताने भाऊंना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि अभंगाचं चिंतन करण्याकरता प्राप्त होतो। विठ्ठल आज आपलं हे काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनातून 3 गोष्टी प्राप्त होत असतात: परिसमाप्ती, परिपूर्णता आणि परिप्रसाद। काल्याच्या कीर्तनाने पहिली गोष्ट प्राप्त होते ती म्हणजे परिसमाप्ती। काल्याचं कीर्तन झालं म्हणजे उत्सव संपला असं वेगळं सांगावं लागत नाही। काल्याच्या कीर्तनाने परिसमाप्ती तर प्राप्त होतेच, पण केवळ परिसमाप्ती नसून परिपूर्णता सुद्धा प्राप्त होते। कारण या काल्याच्या कीर्तनामध्ये पूर्ण स्वरूप असणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्या परमात्म्याचं चरित्र गायल्यामुळे कार्याला परिपूर्णता प्राप्त होत असते। कार्याची परिसमाप्ती, परिपूर्णता, तसेच काल्याचं कीर्तन म्हणजे परिप्रसादाचं कीर्तन आहे। कोणी म्हणे जर हे प्रसादाचंच कीर्तन आहे तर मग येऊ द्या लवकर, कशाला वेळ लावायचा। प्रसाद आपल्या सेवन करायचा, पण त्याआधी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्राचं गायन करायचं, उच्चारण करायचं आणि मग तो प्रसाद सेवन करायचा। कारण आधी जर आपण सेवन केलं तर दही लाया खाल्ल्या असं होईल, तो प्रसाद खाल्ला असं होणार नाही। मग दही लायांना प्रसादत्व कधी प्राप्त होईल? आधी आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र गाऊ, तदनंतर त्या दही लायांना प्रसादत्व प्राप्त होतं। म्हणून तुकोबारा सुद्धा हे सांगतायत, हेची अनुवाद सदा सर्व काळ
आम्ही जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा अनुवाद करू, नंतर तो गोपाळ कला सेवन करू. महाराज, भगवान परमात्म्याच्या चरित्राचा अनुवाद करायचा, पण कुठल्या? कारण भगवान परमात्म्याने एकाच ठिकाणी चरित्र केलेलं नाहीये. भगवंताने गोकुळातही चरित्र केलं, मथुरेतही चरित्र केलं आणि द्वारकेतही चरित्र केलं. मग या 3 स्थानापैकी कुठल्या चरित्राचा उच्चार करायचा? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे. देवाने जे गोकुळामध्ये चरित्र केलं ते, म्हणून त्या चरित्राचा उच्चार करण्याकरता तुकोबारायांचा 5 चरणाचा गुरुचिंतना करता निवडलाय. या अभंगात तो जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ज्या लीला केल्या त्या लीलांविषयी नवल आश्चर्य व्यक्त करतायत. भगवान परमात्म्याच्या अवताराचे प्रमुख 6 प्रकार आहेत: अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम. यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार हा परिपूर्णोत्तम असा अवतार आहे. राम अवतार पूर्ण अवतार आहे, कृष्ण अवतार परिपूर्णोत्तम अवतार आहे. राम अवतार आणि कृष्ण अवतार यामध्ये जर आपण थोडस विचार करू गेलो तर राम अवतार आणि कृष्ण अवतार यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. केवढं अंतर आहे बघा. राम अवतार सूर्यवंशामध्ये, कृष्ण अवतार चंद्रवंशामध्ये. राम अवतार राजवाड्यामध्ये आणि कृष्ण अवतार जिथे लोक जायला घाबरतात, कारागृहामध्ये. राम अवतार दुपारी 12 वाजता, कृष्ण अवतार मध्यरात्री 12 वाजता. राम प्रभू 10,000 वर्षापर्यंत राहिले, परंतु रामचंद्र प्रभूंनी एकदा सुद्धा मानवी मर्यादा सोडली नाही. पण श्रीकृष्ण परमात्मा केवळ 125 वर्ष राहिले. पण या 125 वर्षामध्ये एकदा सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मानवी मर्यादा सांभाळली नाही. अगदी अवताराला आल्या आल्या दाखवून दिलं की मला तुम्ही साधारण समजू नका. सामान्य मूल जन्माला येतं ते 1 दिवसाचं असतं, पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आले 8 वर्षाच्या मूर्तीमध्ये. सामान्य मूल जन्माला येतं त्याला 2च हात असतात, पण श्रीकृष्ण परमात्म्याला 4 हात होते. सामान्य मूल जन्माला येतं त्याच्या हातामध्ये काहीच नसतं, पण भगवंताच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म आयुध होते. सामान्य मूल जन्माला येतं तर ते जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून येतं, बरोबर नाही. पण भगवान परमात्मा दशी अवताराला आले तर पितांबर नेसून आले. सामान्य मूल जन्माला येतं 8-10 वर्षानंतर ते हळूहळू पापा बोलायला लागतं. पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आल्याबरोबर आपल्या आई वडिलांना सल्ला देतात. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, माया उपजली तेथे देवी मज आणि येथे. वसुदेवजी म्हणतात, देवा आम्ही का कीर्तनामध्ये बसलो होतो कधी पण उठून जायला? आम्ही कंसाच्या कारागृहामध्ये आहोत, आमच्या हातात बेड्या आहेत, आमच्या पायामध्ये बेड्या आहेत, मी कसं काय जाणार त्या गोकुळामध्ये? भगवान म्हटले, मी आता प्राकृत शिशु होणार आहे, तुम्ही मला पाठीमध्ये घेऊन जर उचललं तर तुमची सर्व बंधनं घेऊन पडतील.
आणि खरोखर पाठीमध्येतून भगवान परमात्मा जसं उचलला कमळापती पायीची बंधने गळती आपोआप बेड्या तुटल्या शृंखळा बंधाच्या अरगळा कुलूप कुंडे आणि तिथून पुढे भगवान परमात्माने जेवढं काही लीला चरित्र केलं हे सर्व आश्चर्य व्यक्त करणार आहे. म्हणून तुकोबाराने सुद्धा आजच्या अभंगामध्ये आश्चर्य व्यक्त करणारा लीला वर्णन करतात. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये अनंत ब्रह्मांडे आणि तो परमात्मा नंदाच्या घरी बालकाच्या रूपामध्ये क्रीडा करतो. केवढं आश्चर्य हो. अनंत म्हणजे काय? जिथे सर्व संख्या संपता. एकावर शून्य 10, त्याच्यावर शून्य 100, 100वर शून्य, 1000वर शून्य, 10,000वर शून्य, 1 लाख, लाखावर शून्य, 10 लाख, त्याच्यावर शून्य, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, अर्बुद, वृंद, खर्व, निखर्व, शंख, पद्म, सागर, अंत्य, मध्य. एकावर 17 शून्य ठेवले की म्हणतात परार्ध. आणि सर्व संख्या संपतात. जिथे अंत लागत नाही तेव्हा त्याला अनंतही संज्ञा प्राप्त होते. भगवान परमात्म्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे. एवढा मोठा असणारा भगवान परमात्मा पण नंदाच्या घरी बालक रूपाने क्रीडा करतो. केवढं आश्चर्य. म्हणजे महाराज याला पुरावा काय? तर याला श्रीमद भागवतामध्ये पुरावा प्राप्त झालाय, प्रमाण प्राप्त आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने यशोदा मैयाला आपल्या मुखामध्ये ब्रह्मांड दर्शन घडवलं होतं. केव्हा घडवलं होतं? भगवान परमात्म्याने विचार केला की या ब्रजभूमीमध्ये 3 गोष्टींना विशेष महत्व आहे. ब्रज रेणू, ब्रज धेनू और ब्रज वेणू. वेणू आपण वाजणार आहोत, धेनू आपण चरणार आहोत. परंतु रेणू म्हणजे माती खायची हीच वेळ आहे.
म्हणून ब्रह्मांड घाटाळ भगवान परमात्मा खेळत असताना एक मातीचं ढेकळ घेताना तोंडामध्ये टाकत असताना पेंद्याचं लक्ष गेलं. पेंद्या म्हणतो, कृष्णा खरंच सांग तू माती खाल्ली की नाही? भगवंत म्हटले, खोटं बोलतो का? चल मोठ्या दादाकडे. दादा, याने माती खाल्ली. का रे कृष्णा, तू माती खाल्ली का? खोटं बोलतो माझ्याशी. चल म्हटलं. आता भगवान परमात्म्याला सर्व गोपाळ बलराम दादा आईकडे आणतात आणि मैयाला सांगतात, ए मैया, तेरे लाला ने ब्रज रज खाई, यशोदा सुन माई. 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 बुद्ध केल सकन सकन केलो, ब्रज रज खाई, यशोदा सुनमाई. तुझ्या कन्हैयाने माती खाल्ली हे ऐकल्याबरोबर यशोदा मैयाचे हृदयाचे ठोके वाढले. अरे देवा, आतापर्यंत हा लोणी खात होता, आपण याला काहीच बोललो नाही, तर आता हा माती खायला लागला. आणि आता जर याला काहीच बोललो नाही, आज माती खातोय, उद्या तंबाखू खाईल, मग गुटखा खाईल, मग बिडी पिणार, मग बाटल्या खाली करणार, बिस्तरीच्या नाही. योग्य वेळेला आई वडिलांनी आपल्या मुलाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. नाहीतर मुलं आई वडिलांचं दुर्लक्ष झालं की मुलं वाया जातात. माता शत्रू पिता वैरी ये न पालो न पाठित. मैयाने हातामध्ये काठे घेतली आणि कृष्णाकडे आले. का बरं खोड्या करत होते? कृष्णा रे, कान्हा रे, अरे तू खोड्या नको करू माझे बाबा. 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 आधी घेऊन या काठी शिकविते श्रीपती. आधी घेऊन या काठी शिकविते श्रीपती. यमुनेची माती गाठी, यमुनेची माती गाठी, यमुनेची माती गाठी, यमुनेची माती गाठी, यमुनेची माती गाठी गाठी. कृष्णा रे, कान्हा रे, कृष्णा रे, कान्हा रे. अरे तू खोड्या नको करू माझे बाबा. 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 का बरं तू खोड्या करतो? म्हणे मैया, काय खोड्या केल्या मी? म्हणे हे सर्व गोपाळ सांगताय की तू माती खाल्ली. अगं मैया, तुला माहिती नाही, मी जेव्हा आज घरातून बाहेर पडलो त्यावेळेला या सर्व गोपाळांनी माझ्या विरोधात एक षडयंत्र रचलं होतं. म्हणजे काय षडयंत्र रचलं होतं? म्हणजे मी जेव्हा यांच्यामध्ये करण्याकरता गेलो, हे सर्व गोपाळ मला सांगायला लागले, कृष्णा, तुझ्याच घरातून लोणी चोरून आण आणि आम्हाला खाऊ घाल. मी त्यांना म्हटलो, मी सज्जन मनुष्य. कोण म्हणताय असं? चोरो के सरदार म्हणतायत असं. मी सज्जन मनुष्य, मी चोरी कशी काय करणार? मग सर्व गोपाळ म्हटले, जर तू चोरी करून आम्हाला लोणी खाऊ घालत नाही तर आम्ही तुझ्याच आईच्या हातचा तुला मार खाऊ घालू. आता तू निर्णय घे, आम्हाला मार खाऊ घालायचा का आम्ही तुला मार खाऊ घालू?
भगवान म्हटले मी मार खायला तयार आहे पण चोरी करणार नाही. नाही म्हटल्याबरोबर धावत धावत आले आणि माझ्यावर आरोप करतायत माती खाली असं. दही दूध चोरुनी दे सर्वांना ऐसे माझ सांगताती ते ऐकिले म्हणून मजबरी रुसले सांगाती रुसले सांगाती. आई नको ग आई नको ग आई मज मारू नको ग नाही नाही म्या पाहिली माती पाहिली माती. मैया म्हणते ठीक आहे हे गोपाळ खोटं बोलतायत पण तुझा भाऊ बलराम सुद्धा सांगतोय ना सक्का भाऊ सुद्धा सांगतोय. म्हणे मैया तुला माहिती नाही म्हणे सक्का भाऊ पक्का. हा बलराम तर मला नेहमी पाण्यात पाहतो म्हटले. मैया म्हटले का रे बलराम तू याला पाण्यात पाहतो. म्हणे नाही. म्हणे मग कशात पाहतो. म्हणे दुधामध्ये. दुधात का बरं पाहतो. म्हणे तो क्षीर सागरामध्ये दुधातच पडलेला असतो तो कुठे पाहू त्याला मी. बलराम तो तुझा भेटला तोही माझा पक्षपाती. माझा पक्षपाती म्हटले तो त्यामुळे तो माझ्या आरोप करतोय. मैया म्हणते का रे गोपाळ खोटं बोलतात बलराम दादा खोटं बोलतो म्हणजे हे सर्व खोटे आणि तू एकटा खरा आहे का. म्हणे मैया 1.25 लाखाचं वाक्य बोलली तू. किती लाखाचं 1.25 लाखाचं. मैया शंकराचार्य सुद्धा हेच सांगतात. श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. कोट्यावधी ग्रंथामध्ये जे लिहिलंय ते तुम्हाला मी अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो. आणि शंकराचार्याने काय सांगितलं आहे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. हे ब्रह्म सत्य आहे जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्म स्वरूप नाही. ते ब्रह्म कोण आहे मी आहे. मी खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म. तुकोबाराय सुद्धा हेच सांगतात आई. तुका म्हणे तुझी करा भगवान परमात्मा सत्य म्हणजे आई तो परमात्मा मी आहे. मैया म्हणते हा काही वेदांताचा पाठ सुरू नाही तू लवकरात लवकर सांग माती खाल्ली का. म्हणजे नाही खाल्ली. नाही खाल्ली उघड बरं तोंड. म्हणजे नाही उघडणार. उघडणार नाही. मारण्याकरता जशी काठी उगारली मारावया तिने उगारिली काठी. भगवंताने मुख उघडलं तर भगवंताच्या मुखामध्ये काय दिसलं. भगवंताच्या ऐश्वर्य शक्तीने विचार केला की आईच्या हातामध्ये आहे काठी आणि देवाच्या तोंडात खरोखर काय आहे माती. जर देवाच्या तोंडातली दिसली माती तर देवाच्या पाठीवर बसेल काठी. म्हणून त्या ऐश्वर्य शक्तीने असं काही आश्चर्य केलं. माती नाही ब्रह्मांड दाखवलं. 14 भुवन दाखवले. या 14 भुवनामध्ये खाली 7 आहेत आणि वर 7 आहेत. आणि आपलं जे भुवन आहे याला म्हणतात भूलोक. या भूलोकामध्ये भारत देश. भारत देशामध्ये उत्तर प्रदेश दिसला. त्यामध्ये नंदाचं भवन. तिथं गोपाळ उभे आहेत. गोपिका यशोदा मैया उभी आहे. भगवान परमात्मा उभे आहेत आणि मैया भगवंताच्या तोंडामध्ये पाहते. हे कुठे दिसतंय तोंडामध्ये. आणि त्या तोंडात पाहिल्यानंतर त्यांना पुन्हा 14 भुवन दिसली. अशी भुवनात भुवन ब्रह्मांडात ब्रह्मांड ब्रह्मांडात ब्रह्मांड
किती ब्रह्मांड होते तुकोबारा म्हणतात मला सुद्धा समजत नाही, म्हणून तुकोबारांनी अनंत ही शब्द देऊन टाकली. अनंत ब्रह्मांडे, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत आणि तो नंदाच्या घरी बालक रूपाने क्रीडा करतो. केवढं नवल आहे हो. नवल केवडे केवडे नकळे का नोबाचे कोडे. भगवंताचं कोडं काही लक्षात येत नाही. अहो सामान्य व्यवहारातलं कोडं लक्षात येत नाही तर भगवंताचं कोडं काय लक्षात येणार आहे. मी तुम्हाला एक व्यवहारातलं कोडं सांगतो. 3 लोक हॉटेलमध्ये गेले, जेवण केलं, तिघांचं बिल झालं 75 रुपये. पूर्वीच्या काळातल्या घटना सांगतो मी. तिघांनी 25-25 रुपये काढले, वेटरकडे दिले. ते 75 रुपये वेटरने घेतले आणि हॉटेल मालकाला दिले. हॉटेल मालकाला वाटलं या तिघांनी पुन्हा पुन्हा आपल्या हॉटेलमध्ये आलं पाहिजे, याच्याकरता 5 रुपये डिस्काउंट दिला. 70 रुपये ठेवले, वेटरकडे 5 रुपये दिले, सांगितले या तिघांना वाटून दे. वेटर मोठा लबाड होता. त्याने विचार केला की हे तिघ फार कंजूस आहेत, तिथे गेल्यानंतर सुद्धा मला काही टीप देणार नाहीत, म्हणून त्या 5 पैकी 2 रुपये त्याने खिशामध्ये ठेवले आणि 3 रुपये तिघांना वाटून दिले. आता त्यांना जेवण केवढ्यामध्ये पडलं? 25 दिले होते, एक परत आला केवढ्यामध्ये आता 24. आता हिशोब करा. 24 एक 24, 24 दुने 48 आणि 24 त्रिक 72 आणि वेटर जवळचे 2 74. 1 रुपया कुठे गेला? लक्षात आलं तुमच्या? 24 24 24 72 होत आहेत आणि वेटर कसे 2 पकडले तर 74 होत आहेत. 1 रुपयाचा हिशोब लागत नाही ना? करता का हिशोब? कीर्तन संपेपर्यंत लागून जाईल तर बरं होऊन जाईल. अहो सामान्य गणिताचा कोड लक्षात येत नाही तर भगवंताचा कोड काय लक्षात येणार आहे? न कळे कानोबाचे कोडे. संपूर्ण पृथ्वीला तृप्त करणारा भगवान परमात्मा, पण त्या परमात्म्याला बघ यशोदा मैया जीव घालते. पृथ्वी जिने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. भगवान परमात्म्याचं एक नाव आहे विश्वंभर. जो संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करतो त्याला म्हणतात विश्वंभर. पण तो विश्वंभर परमात्मा जेव्हा गोकुळामध्ये आला तर यशोदा मैया त्याला खाऊ घालते. एकदा भगवान परमात्मा खेळून आले, थकून आले, कडकडून भूक लागली. घरामध्ये आल्यानंतर पाहिलं तर मैया घरामध्ये नाहीये. इकडे शोध तिकडे शोध तर मैया दुसऱ्याच्या ओट्यावर गप्पा मारत बसली होती. हे तेव्हापासून सुरू झालं. घरात थांबायचं नाही, दुसऱ्याच्या ओट्यावर जाऊन गप्पा मारायच्या. भगवंताला राग आला, मला लागली कडकडून भूक आणि मैया घरी नाहीये. भगवान परमात्मा तिथे गेले आणि तिथे जोरात म्हणतात, ए यशोदे, अगं घराकडे चाल, मला भूक लागली, जेवायला वाढ. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. 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 गव्हाची पोळी लाटी, पुरणपोळी करून दे मोठी. गव्हाची पोळी लाटी, पुरणपोळी करून दे मोठी. आणि हळदीत गुळासाठी मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल, 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 मला जेवू घाल. अगं हे यशोदे, अगं घरी चाल, मला भूक लागली कळकळून, जेवायला घाल. मैया घरी येते, काय पाहिजे तुला? आई लहानच घे घे हुंडा, लवकर करून दे मांडा. म्हणजे देवाला सुद्धा काय आवडत होता? मांडा आवडत होता. काही काही माता भगिनी एवढ्या सुगरण असतात, एवढ्या सुगरण असतात की त्या कोंड्यापासून मांडा तयार करून घेतात. पण काही काही मग जरा जास्त सुगरण असतात, मग त्या करतात, करायला जातात मांडा, होऊन जातो कोंडा. आपल्याकडे जर पाहुणे आले, मग चांगली भाजी व्हायला पाहिजे, त्याच्याकरता हा मसाला टाक, तो मसाला टाक, तो मसाला टाक. बरं थोडा थोडा टाकत नाही, मग डबेच्या डबे, डबेच्या डबे, डबेच्या डबे मसाले, पण चव नाही अजिबात. कसाले कशाला चव येत नाही. परंतु यशोदा मैया मात्र सुगरण होती. तिने मोठा उंडा, लहान उंडा घेतला आणि सुंदर अशा प्रकारे मांडा तयार केला. भगवान परमात्म्याला मैया आपल्या हाताने खाऊ घालते. तुकोबारा म्हणतात,
संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करणारा परमात्मा, पण मैया त्याला जीव घालते. विश्वव्यापक कमळापती पृथ्वी ज्यांनी तृप्त केली